वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुखे वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेले, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने, समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम, जगन नील पाणी मंडलम मंडनाना, तरुण तुलसीमाला कंधरम कुंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोग पीठे तटे भीमरथां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगात करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं, ईशं आनंदी वल्लभं। नमो सद्गुरु तुकया दान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते। तुकाराम 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 तुकाराम
शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण पोतडी करी ज्ञान पद्य जोडे थोरा माते जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो आता वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी तुम्हा सर्व संत सज्जनांच्या त्याचप्रमाणे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे शिरोमणी नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर काय बोलण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दोन शब्द परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मी नेहमी सांगत असतो की उचित गोष्ट सांगितल्याशिवाय राहू नये आणि अनुचित गोष्ट कीर्तनात तरी बोलू नये. विठ्ठला विठ्ठल उचित अनुचिताचा काय अर्थ आहे? म्हणजे जी गोष्ट सांगण्यासारखी नसते तिला उचित म्हणतात. बरोबर आहे ना? जागेवर आहेत ना? कीर्तन ऐकताय ना? आता तुम्ही हसायला पाहिजे होतं मला. तुम्ही काय हसले नाही त्या ते माझं बरोबर आहे. ज्यांना कळलं ते उचित गोष्ट त्याला म्हणतात की ती सांगितल्याशिवाय राहू नये आणि अनुचित गोष्ट तिला म्हणतात की ती कधी कुठेही सांगूच नाही. आणि म्हणून या ठिकाणी दोन शब्द परिहार देणं उचित आहे. रात्रीच महाराजांनी सांगून गेले की ज्ञानेश्वरी जयंती कुठेही होत नाही. एक आपलं परमभाग्य आहे. तुमचं नुसतं श्रोत्याचंच नाही, आमचं सुद्धा परमभाग्य आहे की या
ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी, मी तर इकडे येण्याच्या अगोदरच म्हटलो, दोन पर्व काळे महत्वाचे. काय पर्व काळ आहे? पितृपक्ष आहे, हा एक पर्व काळ आहे. आणि दुसरा पर्व काळ असा आहे की या पर्व काळामध्ये निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताई या पितृकाळामध्ये इथे त्यांचं वास्तव्य झालेलं आहे आणि आपलं वास्तव्य इथं होत आहे, म्हणजे हा संगम आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा हा श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी संशोधित केल्यानंतर या ठिकाणी या ज्ञानेश्वरीची जयंती कपिला षष्ठीला अशा प्रकारची आहे. उद्या आहे कपिला षष्ठी. असं म्हणतात कपिला षष्ठीचा योग पाच रुपये दिलेले आहेत, त्याच्यामध्ये उडी आलेले आहेत. ज्ञानेश्वरी संशोधन केल्यानंतर 5 रुपये घेतात, त्याच्यातली उडी काय? आता मग कान बांधले. भाद्रपद मास कपिला षष्ठी. पुढे लेखन कामाठी गोदातटी. त्याने सांगितलं की गोदावरीच्या तीरावर ही ज्ञानेश्वरी या ठिकाणी शुद्ध संशोधन, तिच्यावर संशोधन केलं. आणि म्हणून मागे बराच या ठिकाणी थोडंसं वादळी उठलं होतं. ज्यावेळेस कार्यक्रम सुरू केला त्यावेळेस काही लोकांनी आक्षेप घेतला, तुम्ही ज्ञानेश्वरी जयंती साजरी करता, पण तिची तिथे कोणती आहे? कारण ज्ञानेश्वरीच्या शेवटी उल्लेख आलेला आहे, पण तो शकेचा आलेला आहे, दिवसाचा आले नाही, तिथीचा आले नाही. शके 1272 थई, म्हणजे तेव्हा टीका केली ज्ञानेश्वरी आणि सच्चिदानंद बाबा आदरले. कोणत्या तत्वावर तुम्ही ही ज्ञानेश्वरी जयंती साजरी करता? आक्षेप आला. पण त्यांना सांगावं लागलं की बाबा हे नाथ बाबांनी पुन्हा ज्ञानेश्वरचं संशोधन केलं आणि त्यावेळेस खरं. आता मी म्हणतो संत भगवान अवताराला येतात. भगवान अवताराला आले, कुठं आले? कृष्ण गोकुळी जन्म. कृष्ण गोकुळी जन्मला का कृष्ण मथुरे जन्मला? कुठे जन्म झाला? मग तुकाराम महाराजाचं खरं का आपलं खरं? तुकाराम महाराजाचंही खरं आणि आपलंही खरं. मी कशा करता सांगतो, कृष्ण मथुरेमध्ये जन्माला, पण त्यापेक्षा प्रगट कुठं झाला याला महत्व आहे. विठाल ज्ञानेश्वरी टीका केली खरं आहे, पण ती ज्ञानेश्वरी प्रगट कधी झाली? नाथ महाराजांच्या या शुद्ध लेखातून प्रगट झाली. म्हणून ज्ञानेश्वरी जयंती. विठाल विठाल. आणि म्हणून गुरुनाम गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी ब्रह्मा ब्रह्मविभूत आमचेच नाही तर तुम्हा आम्हा सर्वांचे गुरु असणारे वैशी बाबा तांबे यांचा आशीर्वाद घेऊन आमचे परमस्नेही, माझ्यावर पितावर प्रेम करणारे आमचे हरिभाऊ महाराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 15 वर्षापासून, म्हणजे हा सोहळा सुरू झाला तो
720व्या पुण्यतिथीला 20व्या जयंतीला. आता किती झाले? 735 झाले. म्हणून 15 वर्ष झाले. म्हणून 720व्या जयंतीला हा सप्ताह सुरू झाला. याचं मार्गक्रमण करत असताना याला जवळजवळ आता एक तप पूर्ण होऊन आणि आता ते 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. 2ऱ्या तपच्या. विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत कितीतरी येऊन गेले. उल्लेख करणार नाही मी. कितीतरी येऊन गेले. पण किती जरी येऊन गेले असले तरी कार्यक्रम मात्र येऊन गेला नाही, चालू आहे. विठ्ठल नेहमी कार्यक्रम कुठलाही, सेवा कुठली असो, नित्यनेम कुठलाही असो, तो नित्यनेम करत असताना संकल्प जर चांगला असेल तर तो संकल्प पूर्ण करण्याकरता देव सहकार्य करत असतो. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सिद्धीला नेतो पण संकल्प चांगला पाहिजे. मनाचे संकल्प पावविल सेवे, जरीराय बुद्धि जात पाई, मनाचे संकल्प पावविल सेवे, जरीराय बुद्धि जात पाई, जरीराय बुद्धि जात पाई. जरी बुद्धी त्याचे बाहेर आहे तरी मनाचे संकल्प पुरविल पंच. मनाचा संकल्प आपला चांगला असेल, कुठल्याही काही मिळवण्याच्या हेतूतून जर नसेल तर ती सेवा भगवंत पूर्ण करतो. आणि म्हणून आजपर्यंत हा कार्यक्रम अत्यंत व्यवस्थितपणे नव्हे तर मी म्हणेन अति उत्तम प्रकारे दरवर्षी त्याचं अगदी चांगले चांगले महात्म्य येऊ आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आमचे हरी महाराज कोराळे होते आणि त्याच पद्धतीचं आमचं दुसरं श्रद्धास्थान यावर्षी आमचे हरिभक्त परायण भागवताचार्य आदिनाथजी म्हणजे माझ्या नावकारी असणारे आदिनाथजी महाराज हरदे यांनाही थोडी हरिभाऊ महाराजांनी विनंती केली की नाथाची सेवा, त्यांनी सांगितलं की सेवा करा म्हणून असं तुम्ही आज्ञा करा. महाराजांना सांगितलं की आज्ञा करा आणि आज्ञेचं पालन करण्याकरता मी जरूर अशा प्रकारचे येईल. आणि महाराज या ठिकाणी आले. अगदी सुंदर भागवत, फार लांब लांब कार्यक्रम केलेले आहेत महाराज. धामाला केलेले आहेत, शुक्तालला केलेले आहेत, पशुपतीला केलेले आहेत, आळंदी, पंढरपूर अशा तीर्थक्षेत्रामध्ये मोठमोठ्या कथा केलेल्या आहेत. आणि असं असणारं आमचं नेतृत्व म्हटलं तरी चालेल असे आमचे या ठिकाणी महाराज आम्हाला मिळाले. हे आमचं हरिभाऊ महाराजांचं आणि आमचं भाग्य आहे. 2-2 भागवताचार्य आहेत. महाराजांचं या ठिकाणी रोजच या ठिकाणी येत आहेत. मला वाटतं लहान माणसाने लहान म्हणजे मोठा गाज घेऊ नये, मोठ्या माणसाचं नाव घेऊ नये. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारचा हा सप्ताह चालू आहे आणि याचं 15वं वर्ष यावर्षी आहे. अखंड हरिनाम सप्ताह तथा माधुकरी सप्ताह आणि त्याचप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी चालू आहे. याचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज आहेत. या कार्यक्रमामध्ये मोठमोठ्या महात्म्यांची या ठिकाणी सेवा झालेल्या आहेत, पुढेही होणार आहेत. नाव घेऊन या ठिकाणी नाही वेळ घेत मी, परंतु अत्यंत ज्ञानवान मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहे, येणार आहे. आणि एवढ्या मोठ्या सप्ताहामध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाचा
एका वारकऱ्याचा, मी म्हणेल एका व्यासपीठ चालकाचा या ठिकाणी नंबर लागतोय, हे माझं परम भाग्य आहे. विठ्ठला सर्वांना माहीत आहे मी कुठला कीर्तनकार नाही, एक व्यासपीठ चालवायचं काम करतो. मग ते ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम महाराजांचा गाथा असेल, नामदेव महाराजांचा गाथा असेल, नाथ महाराजांचं भागवत असेल, अशा प्रकारचे सर्व व्यासपीठ चालवण्याचं काम करतो. आणि त्यामधूनच अशा प्रकारची संत कृपा झाली, इमारत फळा आली. अशा प्रकारच्या या माध्यमातून या ठिकाणी उभं राहायचं भाग्य मला जे हरिभंग महाराज चौधरी यांच्या माध्यमातून प्राप्त. गेल्या जवळजवळ या सप्ताहामध्ये मी 8 ते 9 वर्षापासून उपस्थित आहे. काही दिवस गायनाला सहकार्य केलं, काही दिवस व्यासपीठाला सहकार्य केलं, काही दिवस दुसरी सेवा केली. असं करता करता मला वाटतं आता आज मला बढती मिळाली. विठ्ठला मराठी भाषेत याला काय म्हणतात बढती, आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कारण आता महाराज इंग्लिश बोलतात पण मला काय इंग्लिश येत नाही. रात्री बऱ्याच महाराज इंग्लिश सांगायला लागले का आमच्या डोक्यावर जायचं, त्याला प्रमोशन म्हणतात, असं मला थोडं थोडं येतं. म्हणून आज प्रमोशनचा माझा पहिला दिवस आहे या मंदिरामध्ये. या मंदिरामध्ये कीर्तन कार्याचा माझा पहिला प्रमोशनचा दिवस आहे आणि माझे परमभाग्य आहे. हो, महाराज म्हणतात, उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. म्हणून नाथांच्या दरबारामध्ये विचार केला की अभंग कोणता घ्यावा. म्हटलं अभंग घ्यायचा ठरल्यानंतर आज तसं पाहिलं तर अद्वैतर पर प्रकरण पाहिजे, स्थितीपर प्रकरण पाहिजे. पण म्हटलं इथं आल्यानंतर म्हटलं नाथाचं वर्णन करण्याशिवाय इथं आहेच काय दुसरं, दुसऱ्या स्थितीचं वर्णन करण्याचं कारणच काय. संतांच्या गावामध्ये गेल्यानंतर त्यांचंच वर्णन करावं, भगवंताच्या दरबारामध्ये गेल्यानंतर त्यांचंच वर्णन करावं. कारण याला वेळ म्हणतात. माणसाला वेळ आणि प्रसंग कळला पाहिजे, नाहीतर बरेच वेळ प्रसंग असे येतात. काही आम्हाला असं ऐकायला मिळतं की कीर्तन आहे सप्ताहाचं आणि अभंग घेतला या जसा टिकेला होता. आणि मग पुढे म्हणले दशक्रिया विधीचा अभंग, दशक्रिया विधीचं कीर्तन मिळालं. त्या कीर्तनकाराला खूप आनंद म्हणला, मला आता दशक्रिया माझं पहिलंच कीर्तन आहे. आणि मग त्याने अभंग घेतला, गाऊ नाचू विठू तुझा, जिकडे पाहे तिकडं सर्व आणि आनंद. त्याला काय वेळ आणि प्रसंग कधी पाहिजे. त्या अनुषंगाला विचार केला की नाथरायांचं दरबारामध्ये आणि मग संतांचंच अशा प्रकारचं वर्णन करणारा अभंग घ्यावा. मला हरिपाठ झाल्याबरोबर फोन आला होता, म्हणजे महाराज अभंग कोणता घेणार. म्हटलं मी आता झोपातून आता विश्रांती झाली, इथून पुढे आता त्याच्यावर पाहू नाथ महाराज कोण काय बुद्धी देतात, कोणता अभंग देतात, त्याच्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करू. आणि मग तिथून पुढं थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि हा अभंग सेवकाचा निवडला. विठ्ठला प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालणं योग्य नाही, कारण बऱ्याच वेळेस असं होतं 9:45 पर्यंत प्रस्तावनाच जाते आणि मग पहिलं चरण घेऊन शेवटचे मग आपले कसे तरी बरं म्हणून थोडं सगळ्या चरणांमध्ये बोलण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये तसं पाहिलं तर इथं आता खूप अधिकारी मंडळी आहे. टाळकरी महाराज मंडळी पाहिजे तर आमचे मस्के महाराज, मला वाटतं रात्रीच आमचा परिचय झाला, ते ओळखत असतील किंवा मला नाही माहिती,
पण मस्के महाराज रात्री मी त्यांचा परिचय झाला. अहो काय जीव तोडून आहे महाराज, असं म्हणतात. कुठून आरडायचं, बेबीच्या देठापासून नाही आवाज चालला तर बळच चालवायचं. याला परमार्थाचं प्रेम म्हणतात. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढभाव चरण न सोडी सर्वथा. अशा प्रकारचं भगवंताचं काम करत असताना, सेवा करत असताना एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, सेवा करा, सेवा करा, कुठपर्यंत करा. तुकाराम महाराज म्हणतात, सेवा इथपर्यंत केला, जीवावर आलं तरी सेवा करा. तुका म्हणे करा सेवा, आले जीवावरी तरी. जीव जाण्याचा प्रसंग आला तरी सेवा सोडू नका. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून अशा प्रकारची गुणवान मंडळी आहेत आमच्या या ठिकाणी आज आले आहे. आता ते ओळखतात मला, मी ओळखतो त्यांना, पण त्यांचं नाव घ्यायचं कधी संबंधच आहे. त्याच्यामुळं आमचे मित्र, त्याच्यामुळं महाराजाबरोबर आलेले आमचे परमस्नेही, त्यांचंही मला नाव माहीत नाही, नाव विशाल महाराज, अप्पा उजा आणि आमचे या ठिकाणी हरिभक्त पराय. गेल्या 2-3 वर्षापासून संपर्क झाला. या सप्ताहामध्ये आमचे सुधाकर महाराज, त्या पुढे सर्व मंडळी आहे. आमचे विनयकरी दादा आहेत, डाके महाराज आहेत. इकडे आजच उपस्थित झालेले आमचे गणेश महाराज आहेत. मला वाटतं गणेश महाराजाचं पहिल्या दिवशीच खरं पाहिजे होतं आहे की नाही. गणेश महाराज सुरुवातीलाच असतात, पण आता काय म्हणजे गणेश महाराजाला तिकडं समुद्रामध्ये एक भक्त बुडत होता, तिकडे गेले. गणेश महाराज या ठिकाणी आमचे आहेत. पुढे गणेश महाराज पुढे सर्वच मंडळी आहे. आमच्या या कोणत्या संस्थेचे विद्यार्थी, शरद महाराज पसाटे. हो, गेल्या पहिल्या दिवसापासून ही सर्व विद्यार्थी मंडळी उभी आहेत. खरं आपलं महत्त्वाचं नाही, यांचं महत्त्वाचं आहे. हो, आपण नेहमी म्हणत असतो आजचं बालक उद्याचं पालक आहे. तसे हे आजची मंडळी जरी बालक मंडळी असली ही तरी पुढे अशा प्रकारचा या परमार्थाचा म्हणजे या वारकरी संप्रदायाची धुरा ती आपल्या खांद्यावर घेऊन ती पताका पुढे चालवणार आहे. म्हणून मागचं येण्याला उपयोग नाही, पण पुढचं चालवण्याला उपयोग आहे. म्हणून ही मंडळी आज चालवतात. तुम्ही संत मंडळी, तुम्ही सुद्धा श्रोते मंडळी, तुमच्या बाबतीत तर बोलायलाच नाही. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मे दुबळा अर्चित से भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. का बालक बोबडा होती, का वाकुडा विसका चावली, ते चोज करून माऊली हे जरी. म्हणून सर्व संत मायबाप सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो, प्रस्तावना थांबवून अभंगाकर बोलतो. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून देवाबरोबर बोलताय. संत महात्मे कधी कधी समाजाबरोबर बोलतात, कधी कधी संताबरोबर बोलतात, कधी कधी देवाबरोबर बोलतात. विठ्ठला इटावर खालीच रेल नाही, हेच राहिले महत्वाचं माणूस. काय गोड हा. आमचा पहिल्या दिवशी सामना झाला, बस आम्ही दोघं खुश झालं. कोणाचं काही असो, मी म्हणेल या आपल्या सप्ताहामध्ये हरिभाऊ सूर्य उगवला. सूर्य का बरं सूर्याची उपमा दिली? नावच नवी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
आकाशात कितीही तारे असले तरी त्याचा उपयोग नाही. एक चंद्र जर आकाशामध्ये नसेल तर अंधार आहे. तसं महाराज कुठं कुठं जावं, काय काय प्रसंग येतो महाराजांना आम्हाला. असं काही भेटतात, एक तर पक्वाजच चांगला मिळत नाही. पक्वाचे गुण चांगला, इकून तिकून चांगला मिळाला, पक्वाजा चांगला मिळत नाही. त्यांना म्हणलं दे थापते म्हणतं, कुणी करून देऊ. मग त्याला सांगावं लागत तर पुढी कोण दे. त्याला जर पुढी कोण थाप दिली, त्याला जर समजलं तर बरं झालं, नाही त्याला सांगावं तो कमी झाला, तो भावाच्या पुढचा असतो, तो नाही केवढाची. एका कीर्तनाला आम्ही गेलो, माझं कीर्तन नव्हतं, चांगल्या महाराजांचं कीर्तन, पण पकवाजी काय साधे रागीत नसतात महाराज, प्रपंचामध्ये कमी रागीत महाराज. परमार्थामध्ये इतका राग येतो. त्याला जर म्हणलं भाऊ टाळ चांगला वाजव ना, तेवढं परमार्थामध्ये बोलायचं कामच नाही का. म्हणून त्या पक्वाजाला महाराज म्हणले अरे ते पक्वाच कमी झाला, त्यांच्या पुढचा तो म्हणला नाही ना तेवढाच. महाराज म्हणले आता परत बोलायचं नाही, कमी हो वर जाऊ नाही. अशा प्रकारचा सूर आहे. पक्वाज लावता येतो, महत्वाचं आहे. पक्वाज वाजवणं येणं महत्वाचं नाही, पक्वाज लावता येणं. कारण याच अभंगामध्ये म्हटले लावणी मृदंग, लावणी मृदंग श्रुती टाळ काय लावायचं सांगितलं. पहिले टाळ स्वरूप लावायचं सांगितलं. त्यांनी सांगितलं विणा आणि पक्वाज लावायचा आहे आणि त्याला टाळाची जोड द्यायची. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. श्रुती टाळाचा घोष करायचा आणि मृदंग आणि विणा लावून घ्यायचा. म्हणून चौरंगी चिरा अशा प्रकारचा सूर्य आमच्या सप्ताहामध्ये यंदा उगवला. आपलं भाग्य आहे. विठ्ठल नाव घेण्यासारखे बरेच आहेत. सगळ्यांची मला मी नावा आणि गावानिशी सगळ्याला ओळखतो. आजच्या दिवस सगळ्यांची माफी मागतो. सगळ्यांचे नाव घेतले असं आपण गृहीत धरू आणि पुढे चलूया. विठ्ठल मी सांगत होतो की संत महात्मे कधी जनाबरोबर बोलतात, कधी संताबरोबर बोलतात, कधी देवाबरोबर बोलतात, नवे नवे कधी कधी मनाबरोबर बोलतात. विठ्ठल संत महात्मे कधी कधी मनाबरोबर बोलतात. कारण परमार्थामध्ये आपलं शरीर महत्वाचं नाही, तर परमार्थामध्ये मन महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे त्यांनी सांगितलं की तसं पाहिलं तर हा देह आहे ना, देह एक गाव आहे, नवे नवे देह एक नगर आहे.
आणि त्या नगराचा राजा आहे मन. मनु राजा एक देह होय. मनो राजा एक देह होय. आनंदी आसे पासी आनंद देवी धरो बोला पुत्र मनु राजा एक देहपुरी. एका देहपुरी नगरीचा राजा कोण आहे? मन. असं म्हणतात बघ. राजा बोले पुढचं पाठच आहे तुमच्या. राजा जे करील ते प्रजेला करावं लागतं. तेव्हा मन जसं म्हणेल तसं इंद्रियाला वागावं लागतं. म्हणून हे मन माणूस आहे. म्हणून ते मन परमार्थामध्ये असावं. तुकाराम महाराज एका ठिकाणी मनाला म्हणतात, का रे मना, का रे मना, मी कथा कीर्तनाला जातो, तू का बरं येत नाही माझ्याबरोबर? असं एका अभंगामध्ये म्हणतात. आठवलं तर सांगतो, नाही आठवलं जाऊ पुढं. विठ्ठला विठ्ठला हरीच्या जागरणा जाता कार्य नये म्हणा. मनाला म्हणतात काय, मनाबरोबर बोलतात. मनाबरोबर बोलतात ते म्हणतात का रे म्हणा, ए म्हणा, ए म्हणा, अरे मी हरीच्या जागरणाला जातो, तू का बरं येत नाही? का बरं येत नाही? ज्ञानेश्वर महाराज सुद्धा मनाला उपदेश करतात. ठिकाणी एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा. तुकाराम महाराज सुद्धा मनाला म्हणतात की एका ठिकाणी नको नको मना माया. मनाबरोबर कधी कधी मनाबरोबर बोल. आणि मला वाटतं दुसऱ्या बरोबर बोलण्यापेक्षा मनाला बोलणंच महत्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठला. कधी कधी संताबरोबर बोलतात. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित केली, काय सांगू आता कितीतरी प्रमाण देता येते. आपली वेळ पाहून आपण प्रमाणात प्रमाण घेतले पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. प्रमाणाला सुद्धा प्रमाण. तर प्रमाणाला प्रमाण नाही राहिलं का कीर्तन आदर्श ठेवून जय विठ्ठल करावं लागेल. विठ्ठला बरेच संत महात्मे जनाबरोबर बोलतात. जनाबरोबर बोलतात. महाराज म्हणतात, ऐके रे जना तुझ्या सोहिताच्या गुणा, पंढरीचा राणा म्हणा याला म्हणतात गेट केर. विठ्ठला विठ्ठला. जमाना गेट केरचा. अरे मी सांगत होतो, गेट केरचा जमाना कोरोनात लय भारी असतो. खरोखर गेट केर. महाराज 10 वाजता लगत आलं. 10 वाजता ते पाहुणे कोण आले कोण गेले. हा नवरदेवाचा आहे नसलं बाप नसलं तरी लग्न. मला वाटतं ते चांगलं. कोरोना राहायला पाहिजे.
पोरांना राहायला पाहिजे होतं, त्याने जायलाच नको होतं, ते टिकलं असतं. तो गेला आणि नियम त्याच्या मागे तेच घेतलं. पुन्हा लग्नाला 3 वाजायला. म्हणून आता जरी गेटकरचा जमाना नसला तरी आपल्याला वेळेअभावी तर केव्हा विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराज कधी मनाबरोबर बोलतात, कधी जनाबरोबर बोलतात, कधी संताबरोबर बोलतात. जनाला कधी जाग करतात, पण त्याप्रमाणे कधी कधी भगवंताबरोबर संत बोलतात. आणि आजच्या अभंगामध्ये भगवंताच्या समोर तुकाराम महाराज उभे राहिले. तुकाराम महाराजांचा वारीचा नियम आहे. वारी आली म्हणजे तुकाराम महाराजाला प्रपंच गोड वाटत नव्हता. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच. तुकाराम महाराज म्हणतात, अरे पंढरीची वारी आली की संपदा सोहळा, नवडे मनाला लागला टकळा. पंढरीची वारी आली रे आली. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी निघावं, जे येतील त्यांना बरोबर न्यावं आणि पंढरपूरला जावं. पंढरपूरची आलेले वारी आलेली आहे. तुकाराम महाराज पंढरपूरला गेलेले आहेत. पंढरपूरला गेलेले आहेत. तुकाराम महाराजांनी देवाचं दर्शन घेतलंय आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर तुकाराम महाराज निघालेले आहेत. निघाल्यानंतर ते निघाल्याबरोबर देवाने सांगितलं, ओ तुकाराम महाराज थांबा जरा, कारण देव तुकाराम महाराजाबरोबर. तुकाराम महाराजांनी सांगितलं की तेव्हा गडबड आहे, आम्ही सांसारिक माणसं. ते म्हटले काय असो थांबा. तुकाराम महाराज 1 तास थांबले. 1 तास थांबल्यानंतर परत देवाला विचारलं, देवा येऊ का? देव म्हटले थांबा. परत 1 तास झाला. परत विचारलं जाऊ का? तुकाराम महाराजाला परत देव म्हणतात की अजून थांबा. शेवटी तुकाराम महाराज वाईट केले. महाराज वैतागल्यानंतर थोडा राग चालू. तुकाराम म्हणले, का हो देव, तुम्ही मी इतक्या वेळचा जाऊ का म्हणतो, तुम्ही थांबा म्हणता, जाऊ का म्हणतो, तुम्ही थांबा म्हणता. किती वेळ चालायचा असं आम्ही काय मोकळे माणसे का? बरं तुम्ही इथं मला का थांबून जाता? तुकाराम महाराजाला देव म्हणतात, काय सांगू, अहो तुम्हाला पाहिलं की मला समाधान होतं. विठ्ठला 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 देवाला पाहिलं की संताला समाधान होतं आणि संताला पाहिलं की देवाला समाधान. पहा तुम्ही, ज्यावेळेस भक्त मंडळी पंढरपूरहून घराकडे निघते, आषाढी वारी संपते आणि आषाढी वारी संपल्यानंतर ज्यावेळेस भक्त मंडळी घराकडे निघतात, त्यावेळेस संतापेक्षा देव रडतो. देव तुम्ही जाता गावा, हुर हुर माझ्या जीवा, देव रडतो. तसे तुकाराम महाराजाला देव म्हणतात. तुकाराम महाराज काय सांगू, अहो तुमचा चेहरा पाहिला की मला समाधान वाटतं. तुकाराम महाराजाला देव म्हणतात मला समाधान वाटतं. तुकाराम महाराज म्हणतात का बरं समाधान वाटतं? देव म्हणतो तुमच्याकडं पाहिलं तर सुखाचं साधन नाही, आमच्याकडं पाहिलं तर सुखाचे भरपूर साधन आहेत. तसं पाहिलं तर आपण ज्याला सुखाचे साधन मानतो ते साधन कशाची आहेत? दुःखाची. ते सगळे साधन दुःखाचे आहेत आणि आपण ज्याला जे दुःखाचे साधन मानतो ते सुखाचे साधन आहेत. तुम्ही सगळ्या जर प्रत्येक जीवा
पाहिलं तर प्रत्येकाला काय हवं आहे? सुख हवं आहे, सुख हवं आहे. सगळ्याला वाटतं मला सुख व्हावं, सगळ्याला वाटतं मला दुःख होऊ नये. असा कोणी आहे का? असा कोणी आहे का? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना दिवे. पुढे नवांचिता दुःख पावे न संभवे स्वतंत्रता. सगळ्याला सुख व्हावं वाटतं पण सगळ्याला सुख मिळत नाही. सगळ्याला दुःख नको वाटतं, दुःख पण प्राप्त आहे. कुणालाही वाटत नाही मला दुःख व्हावं पण दुःख प्राप्त आहे. कारण काय? शिंदे मामा कारण आहे त्याचं. आपल्याला सुख आवडतं पण सुखाचं साधन आवडत नाही. आपल्याला दुःख आवडत नाही पण दुःखाचं कारण सुटत नाही. विठ्ठला विठ्ठला. सुखाचं कारण आहे तो परमात्मा, सुखाचं कारण आहे ते संत, दुःखाचं कारण आहे ते संसार. आजपर्यंत संसारामध्ये कुणी सुखी झालेला नाही आणि पुढच्या काळामध्ये होणार. कारण साधन जर दुःखाचं आहे नाही का. एका म्हातारीची सुई सापड हरवली होती. गोदाडी शिवायची सुई हरवली. तिनं काय केलं? गोदाडी शिवली आणि गोदाडी शिवल्यानंतर पहिला असं होतं की महिला गोदाडी घरी शिवत आणि मग ते शिवत असताना गोदाडी शिवायची कुठपर्यंत आली ते ध्यानात राहण्याकरता जसं काही माणसं वावर कुठपर्यंत आलं ते पाहण्याकरता ती पाच करून ठेवायचे पूर्वी ज्या तासामध्ये. तसं ते बाई आहे ना गोधडीची सुई त्या गोधडीला लावायची आणि ती म्हातारीनं काम केलं तिच्या लक्षातच राहिलं नाही. तिच्या लक्षात राहिलं ना. ती दुसऱ्या दिवशी ज्यावेळी संध्याकाळ झाली आणि तिनं विचार केला का अगं बाई म्हटलं मी गोधडी तर सकाळी शिवायची पण सुई कुठं ठेवली काय? घरात काय होतं पहिले दिवे होते कसे तेलाचे दिवे. मग तिनं विचार केला म्हणजे आता इथं घरात तर काय दिसत नाही आणि मग तिच्या दारात तर ग्रामपंचायतचा दिवा होता मोठा. मग तिथं गेली आणि तिथं पूर्वीच्या काळात फुफाट होता, आताच्या सारखे रोड नव्हते सिमेंटचे. मग तिथं गेली त्या फुफाट्यात उचकीत बसली. 1 तास झाला 2 तास झाला. शेजारीनं पाहिला म्हणजे काय पाहिजे का सकू बाई? ती म्हणली काय करू बाई माझी सुई हरवली. म्हणजे सुई हरवली. मग ती पाहू लागली तासभर सुई काय सापडायला तयार नाही. तिच्या लक्षात आलं. ती म्हणली सकूबाई सुई कुठं ठेवली होती? सुई कुठं हरवली? ती म्हणली सुई घरात. मरकुरच्या देवात किती दिवसांनी सापडत? महाराज आपण दुःखामध्ये सुख शोधतोय, आपल्याला जन्मामध्ये सुख नाही, सुखाचा पत्ता सापडणार नाही. जन्माच्या जन्म गेले तरी तुम्हाला जीव सापडणार नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. माझे
दुःखाच्या ठिकाणी शोधता. अरे जन्माच्या जन्म गेले तुम्हाला सुख भेटत. संतांनी सुखाचा पत्ता शोधला आणि दुःखाचं कारण शोधलं. आणि म्हणून तुकाराम महाराजाला देव म्हणतात, तुमच्याकडे सुखाचे कुठलेही साधन नसताना तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर मला सुख मिळालं. तुम्ही हे सुख कुठं मिळवलं? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, देवा कुठं मिळवलं हे तुला खरं सांगू का खोटं सांगू? तुकाराम महाराज म्हणतात, देवाला म्हणतात खोटं कायला बोलतात? खोटं बोलणारे भरपूर आलेत ना मारी, तुम्ही काय खोटं बोलायची गरज आहे? तुकाराम महाराज म्हणतात, असं का म्हटलं असेल तुकाराम महाराज? तुकाराम महाराज देवाला असं वाटलं की ज्या अर्थी आपण तुकाराम महाराज सुखी आहेत म्हणतो, मग सुखाला जर पत्ता विचारला, पहिलं कारण सुखाचा पत्ता कोण आहे? देव आहे. मग देवाला वाटलं की माझं, आणि माझंच नाव घेणार म्हणून देवाने विचारलं, तुम्हाला सुख कुठं वळलं? तुकाराम महाराज म्हणजे खरं सांगू का, तुझ्याकडे सुख नाही मिळालं, मला सुख मिळालं. ते सुखाचा पत्ता तुकाराम महाराज अभंगाच्या परवादिवशी आवाज बसला होता माझा. काल महाराजाचं कीर्तन असल्यामुळे मी उभं राहिलं. काल ठरून आलो खाली बसायचं, पण असंही म्हणतात पुन्हा आलं तिथं मनाचे संकल्प पाहावे तशी सेवा मिळाली ना, मग सेवा चांगली करावी असं वाटतं, म्हणून आवाज परत ठिकाणी. नाहीतर गेलो होतं काही धोरणातच नव्हता राहिला, आवाज आरडायचा विषयच नव्हता राहिला. उलट महाराजांनी वर प्रमाण धरलं, मी खाली. ते म्हणले असतील, हा बाबा असं काम करून राहिला मला, विठ्ठला विठ्ठला. आता आवाज बसला त्याला काय इलाज नाही, नेहमी वर धरलं, मी खाली धरलं. म्हणता हो हो खाली या खाली या. परमभाग्य आहे आज आवाज मिळते आणि आता साथ चांगली मिळाली, त्याच्यामुळे काय अडचण नाही. तुकाराम महाराजाला देव विचारतात की तुम्हाला सुखाचा पत्ता नेमका मिळाला तर सुख कुठं मिळालं तुम्हाला? त्यांनी सांगितलं की सुख मला वैष्णवांच्या संगती मिळालं. कारण आजपर्यंत सुख कुठेही शोधून सापडत नाही महाराज. सुख फक्त दोन ठिकाणी आहे, एक तर सुख देवाच्या ठिकाणी आणि तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात सुखाया संता समागमे
मला वाटतं एक देवाकडं सुख नाही एवढं संत. म्हणून एका ठिकाणी तुकाराम महाराज एक पत्ता सांगतात, एक पत्ता. सुख ये तो एक सुख एक संता पायी, सुख ये जिघाये बहु पाये बहु पायी संताचे. सुख एक संता ठाई, सुख वचे. आणि एका ठिकाणी सुख एक, मला एक सांगायचं, एका ठिकाणी म्हणजे ते एकच ठिकाण आहे संताचं, त्या ठिकाणी सुख आहे. म्हणून हे तो एक संतात आहे असं त्याचं पाठी. येतो एका सांगतात आहे. नाही असं चुकत आहे थोडं विठाला बहुपायी संतांच्या त्याचा सुख ये सुख वाट याची नाही. बरोबर तसं असं पाठ वेगळा आहे थोडंसं मला ते घोटाळा राहिला, पण चला काय हरकत नाही. एक सुखाचा पत्ता एक आहे, संत आणि संत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मला वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख वाटतं, मला नाही जीव वाटतं. खरं पाहिलं तर सगळ्या जीवाकडे पाहिलं तर सगळे जीव कसे आहेत. म्हणतात जो देखे सो सुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो पाहिला तो दुःखी आहे, जगामध्ये सुखी नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, बैरागी संन्यासी सगळे दुःखी आहेत. तुम्ही सुखी आहेत असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला वाटतं का? नाही काय म्हणले, नाही आमचं पण आहे महाराज. सहज विचारलं तुम्हाला, मारुती बाबा कसं चाललंय? मारुती बाबाला विचारलं कसं चाललं. आता मारुती बाबा म्हणतात काय महाराज तुम्हाला सांगायचं जे आहे ते. मारुती बाबा नाही आपलं तेच. मी नेहमी म्हणून सांगत असतो, माणसं बरं आहे म्हणताना सुद्धा तोंड बरं छेड वापस करतात. काय सांगायचं महाराज जे आहे ते नाही बाबा. सुखी कोणीच नाही, कोणीच नाही जगामध्ये सुखी कोणी नाही. सुखी का नाही तर आपला पत्ता चुकलेला आहे. सुख जर पाहिजे असेल तर एक तर देवाकडे जावं, नाहीतर एक तर संताकडे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख. तुकाराम महाराज म्हणतात, देव म्हणतात देवा. तुकाराम महाराज तुम्हाला वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख द्या. म्हटले हो. म्हटले मग आता वैष्णवामध्ये मला सुद्धा जावं वाटतं, पण वैष्णव कळले पाहिजे ना. हो, वैष्णव कळणं महत्वाचं आहे, संत ओळखणं महत्वाचं आहे का संताकडे जाणं महत्वाचं आहे, देवाकडे जाणं महत्वाचं आहे का? हो, देवाकडं देव मिळावा की देव कळावा, संत मिळावेत की संत कळावेत याला म्हणत आहे. मला वाटतं जी वस्तू मिळाली पण कळाली नाही आपल्याच बाबतीत आहे, आपल्याच बाबतीत आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मला ठिकाणी एका ठिकाणी म्हणतात कोण हे वस्तू पावला, कोणती गोष्ट तुला मिळाली. आपल्याला आमचे नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात ती वस्तू तुला मिळाली पण तुला कळाली नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नाथ महाराज म्हणतात अरे वस्तू मिळाली. बहुता सुकृती तर देहला धोला, बहुता सुकृती तर देहला धोला, हरिमुखी गाथा
जन्माच्या पुण्याईनं बहुता सुकृती. बहुता म्हणजे फार आणि सुकृत म्हणजे पुण्य. फार पुण्याईनं तुला नरदेह मिळाला, पण त्याची किंमत कळाली नाही. कशी कळाली नाही? 4 ते सप्ताह आहे कळालं, पण घर सोडून इकडं येता आलं नाही. येता आलं म्हणण्यापेक्षा आला नाही, त्याला नरदेहाची किंमत कळाली नाही. ज्याला कळाली तो आला, ज्याला नाही कळाली तो घरीच राहिला. महाराज म्हणतात बहुता सुकृती नरदेला जरा. अरे लाजला पण भक्ती बी न गेला नरदेह मिळाला. फार आपल्याला सुकृताना हा नरदेह मिळाला आहे, पण आपल्याला त्याची किंमत कळाली नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात की वैष्णवाची संगती मिळणं महत्वाचं नाही, वैष्णवाची संगत झाल्यानंतर वैष्णव कळणं. म्हणून देवाने विचार केला. देव म्हणतात तुकाराम महाराज संतांचं लक्षण मला तुम्हाला सांगता येईल का? ते म्हणले आपल्याकडे भरपूर प्रमाण आहे, पण प्रमाणात प्रमाण देव म्हटले. ठीक आहे म्हणले, एखादं प्रमाण द्या. म्हणले वैष्णव कुणाला म्हणावं? वैष्णव तो जया अवघी देवावरी, अवघी देवावरी आज तुमच्या नाड्याला गेले ताण होऊन नाही जायचं. कीर्तन वेळ सोडायचं आपल्याला. वैष्णव म्हणो जया अवघी देवावरी माया, ज्याची देवावर माया आहे. माया म्हणजे काय? माया म्हणजे काय? माया म्हणजे प्रेम. विठ्ठल विठ्ठल. आपलं खरं मला सांगा, आपलं प्रेम देवावर आहे का आपलं देव प्रेम संसारावर आहे? आपलं प्रेम कशावर आहे? देवावर आपलं प्रेम नाही. आपलं खरं प्रेम मला सांगा, सप्ताह आलाय आणि इथं फोन आला. सप्त्याला आले पण इथं फोन आला. काय झालं म्हणजे मोटर जळली. पोरग म्हणलं इथं आले मोटर नीट केली तरच ऊस जगन, नाही तर जाईन का नाही. माग का काम देव ना जळून दे ना, असं होणार नाही. संत महात्मे म्हणतात तुम्ही संसार करा, संसार करू नका असं कोणत्या संतांनी सांगितलं? फक्त त्याने सांगितलं का त्याच्यावर जे प्रेम आहे ना ते इकडे घाला. आणि हे देवाला आवडतं. याची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया, संकल्पावी माया संसाराची माया म्हणजे मला याच्याकडे सांगायचं प्रेम. हो, आपलं प्रेम देवावर नाही, आपलं प्रेम कुठं आहे? संसारावर आहे. परमार्थावर देवावर प्रेम कर. देवावर प्रेम केला तर त्याला म्हणून महाराज म्हणतात की काय करा, एक प्रेम आहे ना फक्त देवाला द्या. पण आपलं काय सांगावं महाराज, आपल्या प्रेमाचं असं आहे, आपल्या प्रेमाचं असं आहे, घरी गेला का, घरी गेला का माझ्या सगळ्या घरी गेला का बस. घरी गेल्यानंतर आता इथं बरोबर आहे म्हणून इथं काय नाही म्हणायचं, पण घरी गेल्यावर म्हणायचं मला आहे ना माझं खरं प्रेम तुझ्यावर, बस तुझ्यावर माझं प्रेम. मुलगा बाहेरून आला, पुन्हा मला मुलाला काय म्हटला माझं खरं प्रेम. पुन्हा भाऊ आला, भाऊ आल्यानंतर पुन्हा तोच शब्द माझं खरं प्रेम. जेवढे जेवढे आले तेवढ्याला काय म्हणला माझं खरं प्रेम तुझ्यावर यायचं. आणि सगळेच झाल्यावर देवाकडे गेला, देवाला म्हणलं देवा माझं खरं प्रेम. मला वाटतं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे तुझ्या प्रेमाचे तू तुकडे तुकडे केले.
आता मला ते ओवीचं सुरुवात आठवणार. अर्थ सांगतो. एखाद्या खडकावर मडकं पडलं आणि त्या मडक्याचे काय झाले? तुकडे तुकडे. हंडी फुटली सर्वत्र. सुरुवात आठवतो. हे ज्ञानेश्वरीचे सारे अभ्यासक आहेत, पण ऐन वेळेला नाही आठवत मला. पाषाणाची माता हंडी फुटली सर्वता, तैसे तुकडे झाले. त्याने सांगितलं की जसं त्याच्याकरता अशी माणसं लागतात मला आपल्या पार्टीचे. ठराव ठराव याच्यात मी पार्ट्या राहते का? राहते ना. हा, एखादा बाबा नाही चाळीत काही असलं ना, गाय म्हणतो 5 वाजता कसं कीर्तन करतो, काय कीर्तन केलं तर आपलं नाव दुसरं ठेवू. सांगण्याचं तात्पर्य पाषाणाची माता हंडी फुटली सर्वता. त्याने सांगितलं की जसं एखाद्या दगडावर खडकावर मडकं पडावं आणि त्याचे तुकडे तुकडे व्हावेत. किती व्हावे? गोळा करण्या इतके सुद्धा. तसं आपल्या प्रेमाचं झालेलं आहे मला. आपल्या प्रेमाचं झालं. आपण देवावर खरं प्रेम करत नाही आणि त्याच्यामुळं माणसं म्हणतात मस करतो ना शिंदे बाबा, शिंदे मामा मस करतो, देवाचं मस करतो, पण काय करावं? आटाआटी सरत नाही, खरं प्रेम करत नाही. विठ्ठला तुकाराम महाराजांनी सांगितलं की अहो वैष्णव कोणाला म्हणावं? वैष्णव म्हणो जया अवघी देवावर. ज्याचं खरं देवावर प्रेम आहे त्याला म्हणावं. विचारा, अजून 2-3 प्रमाणात येतो. विचारा वैष्णव कुणाला म्हणतात? त्यांनी सांगितलं वैष्णवाची अजून एक व्याख्या आहे. ती वैष्णवाची व्याख्या आमची महात्मा गांधींनी सांगितलेले आठवली तर पहा. विठ्ठला वैष्णव जन तो देने कही पीड़ पराये वैष्णव जन को ये आपल्याकडे वेळ नाही, खूप गोड आहे. गांधीजींनी दिलेला वैष्णव कुणाला म्हणावं? जो पीडित असणाऱ्या जनावर प्रेम करतो, दुःखी असणारावर. संत कोणाला म्हणतात? वैष्णव कोणाला म्हणतात? जे का रंजले गांजले जासी तुझी सारू ओळखा देवते वैष्णव जन तोने कहे जो भीड पर आहे. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव कोणाला म्हणावं? वैष्णवाचं 3रं लक्षण जो सगळ्यामध्ये विष्णूलाच पाहतो तो वैष्णव. विठ्ठल विठ्ठल. काय वेदा वेद ब्रह्मा मंगळ काय सांगू म्हणले पुढच्या कीर्तनात. विठ्ठला आठवतं का नाही? विष्णू वैष्णवाचा हरदेव
वैष्णवाचा धर्म आहे. त्यांनी सांगितलंय का? मी सांगतो वैष्णवाचा धर्म आहे. ज्याला सगळ्या जीवामध्ये सगळ्या प्राण्यामध्ये विष्णू दिसतो. विष्णुमय जग सगळं. नाटमारा सुद्धा म्हणतात एके ठिकाणी, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप. विष्णुमय जग महाराज, जगामध्ये विष्णूचंच रूप पाहणं, जो दिसेल त्याच्यामध्ये विष्णूचं रूप पाहणं खरा. नाहीतर मग भेद भ्रम अमंग. हा भ्रम आहे ना, हा अमंग आहे. मला एक प्रश्न अजून एक लक्षण करतो आणि थांबून घेतो. विठला विठला कारण मला हरी बोलाय 5 आणि 7 मिनिटं मागायचीच नाही महाराज. विठला आता किती मिनिटं घेतो? 7 मिनिटं गेलो. 7 मिनिटं 10 मिनिटं झाली का? आता फक्त 5 मिनिटं गेला ना पुढं. विठला विठला एकच वैष्णवाचं लक्षण फार महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, वैष्णव कोणाला म्हणावं? वैष्णवाची खूण आहे आणि वैष्णव कुणालाही होता येत नाही. नामदेव महाराजचा अभंग आहे. वैष्णव होण्याकरता काय करावं लागतं? तुकाराम महाराज म्हणतात, कीर्तन केलं तरी वैष्णव होणार नाही, तीर्थयात्रा केली तरी वैष्णव होणार नाही, अजून काय काय करत ते करा तरी वैष्णव होणार नाही. मोठा बघितलं. हो, मग तुकाराम महाराजाला नामदेव महाराजाला प्रश्न विचारला, अहो नाही वैष्णव होणार आम्ही, पण कशाने होणार हे तरी सांगा ना. मग नामदेव महाराज म्हणतात, सांगू का कशाने वैष्णव होतं? मग नामदेव महाराजांनी सांगितलं, नामा म्हणे नाम केशवाचे, अरे जना, कोणता जना? म्हणजे आचारी जना. इथं बसलेलं होतं ना, ऐका, हा आचार्य जना, पाठीमाग जना, पाठीमाग आहे म्हणा. त्याने झालं, अय जना. अरे कोणत्या जना? सगळ्या लोकांना सांगितलं, अय अरे जना, म्हणले तुला वैष्णव व्हायचंय ना, मग एक कर, नाम केशवाचे घेतली. जर केशवाचं नाव घेतलं तर तू वैष्णव होशील. मग वैष्णव होण्याचा करता, त्याचं नाम घेण्याकरता म्हणजे नाम घ्यायचंय, पण नाम घेत असताना म्हणले ते कशा पद्धतीने घ्यायचं हे बी सांगितलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नामस्मरण करत असताना, भगवंताला आपण त्याचं म्हणत असताना, आपण त्याचे काही लक्षण आहेत त्याचं काय केलं पाहिजे? अंगीकार केला पाहिजे. वैष्णव कुणाला म्हणतात? वैष्णव त्याला म्हणजे कुणाला म्हणतात? म्हणजे वैष्णव त्याला म्हणतात. म्हणले वैष्णव कुणाला म्हणतात? म्हणले वैष्णव म्हणले सांगा ना, म्हणले सांगा ना. विठ्ठला विठ्ठला वैष्णव कुणाला म्हणतात? वैष्णवाचं लक्षण आमच्या नाथ महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलं. आवडे देवाची नामाचा उच्चार, तुळशी माळगळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी. हे वैष्णवाचे लक्षण आहे. या लक्षणात आपण बसतो का? पहा, माणसं पारायण करतात, वारीला जातात, देवाचं दर्शनाला 15-15 तास उभं राहतात, पण म्हणजे कसे जातात? तिथून आल्यानंतर चल झालं का दर्शन? म्हणजे झालं दर्शन. म्हणजे गळ्यात माळ आहे का? म्हणजे नाही, गळ्यात माळ नाही. गळ्यात माळ नसेल तर तुमचा परमार्थ व्यर्थ आहे. मी तुम्हाला व्यवहाराचं उदाहरण सांगून देईन. व्यवहार प्रमाणाशिवाय बोलायचं नाही.
त्यांनी सांगितलं व्यवहार काय सांगतो, व्यवहार सांगतो म्हणजे काय सांगतो व्यवहार, व्यवहार असं सांगतो की म्हणजे एका मुलीच्या बापानं एका मुलीचं लग्न केलं. लग्न करत असताना नवरदेवाकडची मंडळी जेवढी काही मंडळ आली ती मधली मंडळी ती त्यांनी जेवढं मागितलं तेवढं सगळं दिलं. काय मागितलं ते सगळं दिलं. सगळ्या नवरदेवाच्या कडच्या अटी नवरीच्या बापानं मान्य केला. लग्न लावून दिलं. नवरीला आणायला एवढ्या लवकर कसं काय गेली म्हणलं वेळ संपला मग जाईल नाही तर काय करेल. विठ्ठला विठ्ठला नवरी नांदायला गेली. गेल्यानंतर परत आली. हळद फेडून गेली. गेल्यानंतर मग तिनं सांगितलं का हे बघा सासरे भाऊ इकडे या, भाऊजी इकडे या, ननंदबाई इकडे या, अहो सासूबाई इकडे या. इकडे नका येऊ, इथं नका येऊ. त्या ती नवरी म्हटली. सगळ्याला बोलून घेतलं मला, सगळ्याला बोलून घेतलं. असं बसवले. म्हटली हे बघा आता म्हणले माझ्या वडिलांनी तुमच्या सगळ्या अटी पुरवल्या. तुम्ही फ्रीज मागितलं फ्रीज दिलं, म्हणजे फॅन म्हटलं फॅन दिला, अजून काय सोनं म्हटलं सोनं दिलं, काय जे लागेल दिलं. कुठं काही कमी पडलं म्हणजे नाही. म्हणजे मग आता माझ्या 2 अटी आहेत. एवढ्या 2 अटी तुम्ही मान्य करायच्या. मी सगळ्यांची सेवा करायला अटी आहेत तुझ्या. तिनं पहिली अट तिनं सांगितली की म्हटले मी आता आले, आता सगळ्याची सेवा करणार. पण आता माझी याची पहिली अट आहे की मला जे लग्नामध्ये मंगळसूत्र घातलं ते मी काढू. तुम्ही जागे आहे. तिनं सांगितलं जे बापाने मंगळसूत्र दिलं ना ते मंगळसूत्र मी आता फुटीला अटकिना. म्हणजे बरं त्यांना जरा प्रश्नच पडला. म्हणजे निदान आहे तुमचं घेऊ पुढं काय. म्हणजे दुसरी अट काय तिनं सांगितलं होता हे कपाळ कुंकू आहे ना हे उद्यापासून लावणार. किती दिवस त्या सुनेला घरात ठेवणार, किती दिवस बोला ना तुम्ही काय हिमालयात शिकता. विठ्ठला विठ्ठला नाही ठेवणार. तुम्ही म्हणता हे तुझं आलेलं कपाळ घेऊन जाय पण तुम्ही परत तुम्ही जर परमार्थामध्ये येऊन देवाला जी आवडती साधना आहे ते जर करत नसाल तर तुमचा परमार्थ काही उपयोगाचा नाही. माणसं काही म्हणतात मनाची माळे तू पोट्याची घाल तरी काहीच उपयोग होणार नाही. विठ्ठला पहिला आहे माळ, दुसरं लक्षण आहे त्याने कपाळाला गंध लावला पाहिजे. वैष्णव कोणाला म्हणतो वैष्णवाचं एवढं लक्षण सांगतो. वैष्णवचं एवढं लक्षण वैष्णव म्हटलं की त्यांनी अंगाला 12 ठिकाणी गंध लावला पाहिजे. उगाच साऱ्या अंगाचा पंढरपूर नाही करायचं लावायचं ते सांगितलंय. विठ्ठला विठ्ठला उगाच आपलं मोठं फाटेवाड जातो. त्याला काही शास्त्र आहे, त्याला काही नाही का नियम आहे. 12 ठिकाणी गंध लावायचं. वैष्णव म्हणतात. वैष्णव कुठे कुठे लावायचं आता तुम्ही ध्यानात आणा. मी श्लोक म्हणतो आणि तुम्ही मोजा त्याचा शास्त्रामध्ये. महाराज म्हणतात लल्लाटिके संविद्यात कंठे श्री पुरुषोत्तमं नाभौ नारायणं देवं वैकुंठं हृदयेस्तथा. गेलं की सांगतो भजन करा. विठ्ठला दामोदरे वाम पार्श्वे दक्षिणे त्रिविक्रमं मूर्घिं चैव ऋषिकेशं पद्मनाभं पृष्ठतः कर्णयो यमुना गंगे बाहो कृष्णं हरि तथा यथा सर्वैतु स्थानेषु. महाराजांनी सांगितलं की या 12 ठिकाणी जर गंध लावला तर त्याला वैष्णव म्हणतात. आता तुम्हाला फोडून सांगू का कळलं? फोडून म्हणजे तुम्हाला फोडून नाही वेगळं करून सांगू का? विठ्ठला विठ्ठला
ललाट केशम विद्या. त्यांनी सांगितलं की कपाळावर 12 ठिकाणी गंध लावायचा आहे, पण प्रत्येक ठिकाणी आपल्या अंगावर देव आहे म्हणून तिथं देवाची आपल्याला देवाची पूजा तिथं घडते. ललाट केशव विद्या कंठे श्री पुरुषोत्तमम नाभौ नारायणं देवं वैकुंठम हृदये तथा. दामोदरे वामपार्श्वे, वाम म्हणजे कुठे? दामोदर पुढे पोटाच्या डाव्या बाजूला आहे. दामोदरे वामपार्श्वे दक्षिणेच त्रिविक्रमम मूर्घिम चैव म्हणजे चेंडीच्या जाग्यावर मूर्घिम चैव ऋषिकेशम पाठीवर पद्मनाभमच ऐक नाही पद्मनाभ पाठीवर पद्मनाभ म्हणून कर्णयो यमुना गंगे डावा पाठ यमुना आणि उजवा पाठ गंगा. गंगे कर्णे काय काय म्हणतो फोडून सांगायला गेलं की पुन्हा पाहिजे. वामपार्श्वे नाही का दक्षिणेचं त्रिविक्रम कर्णयो यमुना गंगे. त्याने सांगितलं का दोन्ही कानामध्ये दोन्ही बाजूला यमुना आणि गंगा आहेत आणि डाव्या हाताच्या दंडावर कृष्ण आहे आणि उजव्या हाताच्या करावर कृष्ण आणि एकूण काय सांगितलं सांगतो बा भजन करा वेदांत लोक सरळ म्हणायला गेलं ना पण वाढला की त्याचा पार तुकडे तुकडे होतात आणि मग ते आठवत नाही. एकदम कर्णयो यमुना गंगे बाहू कृष्णम हरिता. डावा दंड कृष्ण आणि उजवा दंड हरी. या 12 ठिकाणी जो गंध लावतो तो खरा वैष्णव आहे. अशा वैष्णवाच्या संगतीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात मला सुख वाटतं. वैष्णवा संगती याच्यापेक्षा मी कुठेही नाही. मला फक्त वैष्णवाच्या संगतीमध्ये देव म्हटले ठीक आहे मग तुम्हाला संताची संगती मिळाली मग तुम्ही त्या सुखाचं करणार काय. तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात गायनाचे मुळे नाचेन उड्या मारेन आणि आपल्या छंदामध्ये म्हणजे काय होईल मनाच्या आनंदे आवडीने आनंदाने उड्या मारेल आनंदाने गाईल आनंदाने नाचेल आणि आपल्या मनाच्या आनंदाने लोक म्हटले म्हणून नाही लोक पाहतेत म्हणून नाही मनापासून मनाची आनंदी आवडीने काय तुकाराम महाराज मग तुम्हाला हे करत असताना काही लाज नाही वाटला. Bye.
अंगात आलं आणि बंद करायची पुढे आली. आता काय करत नाही, बंदच करावं लागेल म्हटली. त्याला काय माहिती, आपली वेळ होऊन गेलेली. तुकाराम महाराजांना विचारलं, का तुकाराम महाराज तुम्ही गाणार, नाचणार, उड्या मारणार? म्हणजे लोक काय म्हणते? ते म्हणजे लोक तिकडं मातीत गेले. मला काय लोक काय म्हणते हे पाहून नाही मारत. माणसं पार मारतात आलं की हे पहिलं पाहिजे. त्यांना म्हणणार माळ घालणार. आता इतके दिवस नाही गेलं, थोड्या करता काय इतके दिवस नाही घालते, थोडे करता काय वाटतं? अरे वाटेल काय? अरे वाटेल नाही, पवित्र करतो ते सांग घाल ना. ते म्हणजे नाही, पण आता इतके दिवस गेले लोक काय म्हणते? लोक म्हणते तू मातीच आहे. अत्यंत बरोबर घालतो. बारीक घाल, बारीक घाल. किती बारीक? द्वारा तरी बरा आहे अशी बारीक. अरे मोठी घाल ना. ते लोक काय म्हणते? काय लोक काय म्हणते? अरे लोक काय म्हणते ते नको पाहू, तुझं काय होतं ते बघ. तुकाराम महाराजाला दोघे देव म्हणतात, अरे लोक तुम्हाला काय म्हणतात? ते म्हणले काही म्हणू, मी आता ते सगळं टाकून दिलेलं आहे. लाज, भय, शंका, दुराविरामान न काही साधनिया परत नाही. म्हणजे मग तुकाराम महाराज तुम्हाला हे सगळं मिळालं, सगळं मिळालं, पण आता तुम्हाला मिळालं, पण माझा काही उपयोग आहे का नाही तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणतात तुझा उपयोग नाही तर कसा आहे? अहो हे सगळं मिळालं मला, पण हे मिळालं असताना एक शास्त्रामध्ये एक 2 शब्द महत्वाचे आहे. त्यांनी सांगितलं का मिळालेली गोष्ट ती सांभाळणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. विठ्ठला प्राप्त झाली म्हणजे तो योग आहे. शास्त्र काय सांगतं? गोष्ट प्राप्त झाली तो योग आहे, पण ती गोष्ट सांभाळणं म्हणजे क्षेम आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजाला देव म्हणतात आमचं काय? तुकाराम महाराज म्हणले तुम्हाला काम आहे ना, आम्हाला जे मिळालं त्याचा सांभाळ कर.